माझा आवाज येतोय का तुम्हाला आता आधी? ओके, चलो. प्रेयर पण झालीये, ब्रेक पण झाला आहे आणि आपण दोघंच आहे अभ्यासाला. तुम्ही दोघं आणि मी. आपण तिघच अभ्यास करणार आहे. बाकी सगळे कुठे गेले? तुमच्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आता काय एक्झाम सुरू आहेत का, युनिट टेस्ट? आपण एक इम्पॉर्टंट लेसन सुरू केलंय, रेडॉक्स रिएक्शन. तुमच्या लक्षात आहे का? मागच्या वेळेला आपण रेडॉक्स रिएक्शनला सुरुवात केलेली होती आणि आपण बघितलं होतं की रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय आवाज आणि ब्रेक होतोय त्याच्यामध्ये मॅम. काय काय होतं. आवाज ब्रेक होतोय. मी माझा कॅमेरा बंद ठेवतो, थोडा वेळ बुक शेअर करते. अरे वा, चला, वेलकम वेलकम. ब्रेक घेऊन परत आलेले लोक, जॉईन झालेले लोक, चलो. आपण रेडॉक्स रिएक्शन हा लेसन मागच्या वेळेला सुरू केला होता. हा 6th लेसन आहे आपला. आपण 7th लेसन आधी केलेलं आहे. पिरियॉडिक टेबलचा अभ्यास आपला बऱ्यापैकी झालेला आहे. आपल्या 10वीच्या पिरियॉडिक टेबलच्या लेसनचं ते एक्सटेन्शन आहे. रेडॉक्स रिएक्शन आपल्याला ह्याच्या आधी शाळेमध्ये असताना झालेल्या होत्या, पण या लेसन मध्ये त्या डिटेलमध्ये आहेत. आपल्याला त्याचा सगळा काय बरं म्हणतो त्याचा स्टार्टिंग टू एंड असा सगळा अभ्यास आहे याच्यामध्ये. आपण मागच्या लेसनमध्ये, लेक्चरमध्ये आपल्या ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी बघितल्या होत्या. एखादी गोष्ट ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय होणे, कोणी सांगू शकतं का मला? ऑक्सिडेशन म्हणजे काय? जे काही लक्षात येतं तुम्ही सांगा, मग खाली आपण परत त्याचे मुद्दे डिस्कस करूया. जे काही लक्षात आहे. किंवा रिडक्शन होणे म्हणजे काय, ह्यापैकी काही जरी लक्षात असेल तरी. म्हणजे काहीच लक्षात नाहीये याचा अर्थ असा? बर, टेन्शन नाही घ्यायचं. खाली सगळं दिलेलं आहे बुकमध्ये. मी वाट बघत होते की तुमच्यापैकी कोणाला काही आठवतंय का, बट एनिवेज डोंट वरी. आपल्याला सगळ्या गोष्टींचे वरच्या पेजवरती आपल्याला सगळ्या ज्या काही क्लासिकल वेज ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज ऑक्सिडेशन त्याच्यामधनं जे काही त्यातले की पॉइंट्स आहेत, द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ इट, दे ऑलरेडी आर गिवन हिअर, विच वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड लास्ट टाइम. एकदा जरा ते पुन्हा रिवाईव्ह करूया आपण. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन ह्या नावातच अर्थ आहे की इट इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. वेन यू ऍड ऑक्सिजन इन टू एनी ऑफ द मॉलिक्यूल, इट इज गेटिंग ऑक्सिडाइज्ड. त्याचं ऑक्सिडेशन होतं. जर तुम्ही ऑक्सिजन ऍड केला, त्याचा डायरेक्ट अर्थ होतो की यू आर रिमुव्हिंग हायड्रोजन. एक तर तुम्ही ऑक्सिजन ऍड करा किंवा तुम्ही हायड्रोजन काढून टाका. इट इज लाईक ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे परस्परांचे शत्रू आहेत. रेडॉक्स रिएक्शन मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. एकतर ऑक्सिजन आत जाईल किंवा हायड्रोजन आत जाईल. एकाच वेळेला हे दोघं जण एका मॉलिक्युलमध्ये एंट्री करणार नाही, असं आपण आपल्याला लक्षात ठेवण्याकरता बघूया. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? OH ग्रुप जो आम्ही बघितला होता, फंक्शनल ग्रुप, तो तर अल्कोहोलचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये OH दोघंही जातात. ही केस वेगळी आहे. आपण आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या ज्या क्लासिकल कन्सेप्ट आहेत ते बघतोय की एखाद्या मॉलिक्युलमध्ये, एका वेगळ्याच मॉलिक्युलमध्ये जर ऑक्सिजन ऍड झाला, जसं की कार्बन आहे, कार्बन हा एकटा ऍटम आहे, त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन ऍड झाला तर आपण म्हणतो की CO हा मॉलिक्यूल बनला. म्हणजे ह्या कार्बनच्या एका स्ट्रक्चरमध्ये एक ऑक्सिजन ऍड झाला की नाही, याला म्हणायचं ऑक्सिडेशन झालं. बरोबर? असंच जर एखाद्या स्ट्रक्चरमधनं हायड्रोजन गेला, म्हणजे एक मॉलिक्यूल आहे, वरती दिलंय बघा एक्झाम्पल, आपण ते एकदा बघूया म्हणजे ते खूप सोपं पडेल आपल्याला. बघा, H2S या गॅस मधून जर आपण हे हायड्रोजन घालून टाकले तर उरलं काय? फक्त सल्फर. म्हणजेच काय झालं? ऑक्सिडेशन झालं. एक तर तुम्ही ऑक्सिजन ऍड करा किंवा तुम्ही हायड्रोजन काढून टाका. दोनही गोष्टींचा अर्थ आहे ऑक्सिडेशन झालं. आता हे लक्षात ठेवण्याची आणखीन एक सोपी ट्रिक आहे. बघा, पुढचे जे दोन मुद्दे आहेत की नाही, हे आपल्याला खूप कन्फ्युज करतात. जरा आता ते समजून घ्या. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन कळलं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन कळलं. म्हणजेच आता काय, तुम्हाला लक्षात असेल तर आपण जेव्हा पुढचा लेसन म्हणजे लेसन नंबर 7 बघितला होता, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कन्सेप्ट पाहिलेली होती. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स कोण असतात? फ्लोरीन, क्लोरीन, ऑक्सिजन, हे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत.
त्यातला ऑक्सिजन हा स्वतः एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, याच्यामध्ये दुसरा कुठलाही इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट तुम्ही ऍड करू शकता, जसं की फ्लोरीन, क्लोरीन, हे पण इक्विव्हॅलंट आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह असे एलिमेंट आहेत. जेव्हा तुम्ही असे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऍड करता, विच आर लाईक ऑक्सिजन, यू आर ऑक्सिडायझिंग द एजंट, बरोबर. जर तुम्ही एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम ऍड करताय तर एक्झॅक्टली उलट काय असेल, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजे कोण, जसं हायड्रोजन आहे, तसेच मेटल्स, सोडियम, पोटॅशियम, हे सगळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. हायड्रोजन रिमूव्ह होतो H+, सोडियम रिमूव्ह होतो Na+, पोटॅशियम रिमूव्ह होतो K+. म्हणजेच काय, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट निघाला किंवा हायड्रोजन निघाला तर याचा अर्थ काय आहे की हे ऑक्सिडेशन झालेलं आहे. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पीसीज, एखाद्या स्पीसीज कडनं इलेक्ट्रॉन गेले तर त्याला आपण काय म्हणायचं, ऑक्सिडेशन झालं. म्हणजेच ऑक्सिडेशन होईल तेव्हा त्या ऍटमला प्लस चार्ज येईल, प्लस. ऑक्सिडेशन इज पॉझिटिव्ह. ह्याच्या एक्झॅक्टली उलट आहे रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पीसीज म्हणजे रिड्यूस झालेला जो काही आपला मॉलिक्यूल असेल तो असेल निगेटिव्ह, बरोबर. एक पॉझिटिव्ह होतो, एक निगेटिव्ह होतो. जसं याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड केला आपण तर रिडक्शन मध्ये एक्झॅक्टली उलट होणार. म्हणजे काय होणार, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन काढून टाकायचा. ऑक्सिजन काढला म्हणजे हायड्रोजन ऍड करायचा. आपल्याला माहितीये ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आपण म्हणजे आपल्या त्या मॉलिक्यूल मधला एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऑक्सिजन काढून टाकला तर दुसरे पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट तुम्ही काढून टाकले तरी पण त्याचं काय होणार आहे, रिडक्शनच होणार आहे. किंवा तुम्ही ऍड केला एखादा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जसं की Na+, K+, बरोबर, H+, तर ते काय होतं, रिडक्शन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, आपला मॉलिक्यूल काय होणार आहे, निगेटिव्हली चार्ज, हा काय होता, पॉझिटिव्हली चार्ज, बरोबर. हे परस्पर भिन्न आहेत की नाही. म्हणजे अपोजिट्स असे जगात नेहमी ना, बघा तुम्ही केव्हाही बघा, अपोजिट कॅरेक्टर असलेले लोकच एकमेकांच्या बरोबर असतात. तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे लोक बघितलेत का, मित्र मित्र पण बघा ना, दोनही मित्र खूप बडबड 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 करणारे असतील, त्यांची मित्र टिकेल का, नाही ना. एकालाही बोलायचंय पण दुसऱ्यालाही बोलायचंय, ऐकेल कोण, असं नाही होऊ शकत. एक खूप बोलतो आणि एक शांत असतो, असं जे कॉम्बिनेशन असतं ना, तिथे चांगलं बॉन्डिंग असतं असं म्हणतात बरं का. ह्याचा अर्थ असा आहे की ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजेच जर एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एखादा मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होत असेल तर कुठला तरी दुसरा मॉलिक्यूल रिड्यूस होत असेल, एकाच केमिकल रिएक्शन मध्ये हे सायमल्टेनियसली होतं, म्हणून त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतात, बरोबर. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला बोललो होतो, आपण बघितलं होतं हे. पण हे इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं म्हणून हे आपण रिवाइज केलेलं आहे. आता बघा, रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. आपल्याला हे माहितीये की इलेक्ट्रॉन गेले की ऍटम काय होतो, पॉझिटिव्ह होतो. ऍटम पॉझिटिव्ह झाला म्हणजे तो काय होणार आहे, ऑक्सिडाइज होणार आहे, बरोबर. आता इथे काय बघा, Mg हा एक मेटल आहे, Mg इज अ मेटल, प्लस हाफ ऑफ O2 म्हणजे एक ऑक्सिजन. या Mg मध्ये Mg2 प्लस प्लस ऑक्सिजन 2 मायनस, असं जर तुम्ही बघितलं म्हणजे ह्या केमिकल रिएक्शनला तुम्ही आता इलेक्ट्रॉन्सच्या गेम मधनं बघितलं, बरं का. म्हणजे वरवर आपल्याला दिसतं ना की हा आला आणि तो गेला, पण त्याच्यामध्ये झालंय काय, इलेक्ट्रॉन्सचा जो काही गेम आहे त्याच्यातला तो बघा ना. Mg+2 आहे, मॅग्नेशियम हा 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची कमी आहे ना, ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन घ्यायचे, तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर ह्याचे इलेक्ट्रॉन तो घेतो, म्हणजे काय झाला, O-2 झाला. म्हणजेच काय झाला, ह्याचं ऑक्सिडेशन झालं आणि याचं रिडक्शन झालं. आता Mg आणि F2, फ्लोरीन द डेंजरस, द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, बरोबर, पिरियडिक टेबल मधला, आठवतंय का. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी होती 4, हायेस्ट ऑफ ऑल. ऑक्सिजनची होती 3.5 आणि क्लोरीनची होती 3. म्हणजे आपण आता सगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटना घेतलंय आपल्या या गेम मध्ये. हा आहे Mg मेटल, हा आहे फ्लोरीन. सेम केस, जस्ट लाईक ऑक्सिजन, फ्लोरीन ऑल्सो नीड्स इलेक्ट्रॉन.
2 फ्लोरीन 2 इलेक्ट्रॉन. फ्लोरीनची व्हॅलेन्सी आहे 1. तो हॅलोजन आहे, सो इट हॅज 7 इलेक्ट्रॉन्स इन इट्स व्हॅलेन्स शेल. ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. इट नीड्स 2 इलेक्ट्रॉन्स. 1 ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स. बट 1 फ्लोरीन 1 इलेक्ट्रॉन, सो इट इज हॅव्हिंग 2 फ्लोरीन्स. 2 फ्लोरीन आपण केमिकल रिएक्शन बॅलन्स करतोय, बरोबर. सो एमजीचा झाला Mg+2 आणि त्याने 2 फ्लोरीनच्या ॲटमला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला. इट इज लाईक दिस. So this Mg is a metal. It is giving its electron, becoming a positively charged cation, and fluorine is changing itself to a negatively charged anion. लक्षात ठेवा, मी ह्याच्या आधी खूपदा म्हणजे आता आपल्या बॅचमध्ये बोललोय का आय डोंट रिमेंबर, पण बाकी सगळ्या बॅचेस मधल्या सगळ्या मुलांना माहितीये, जे कोणी सगळे मेटल्स असतात, मेटल्स आर हिरो मटेरियल. पिक्चर मधले हिरोज कसे असतात की नाही, स्वतःकडे असलेल्या एक्स्ट्रा गोष्टी लोकांना देऊन टाकतात, म्हणजे सगळ्यांची मदत करत फिरतात. ते मेरे पास एक्स्ट्रा है भाई, तू ले ले, तू भी खुश मैं भी खुश. ते असे वागतात आणि ते चांगले असतात. त्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, ते स्वतःकडे साठवून ठेवत नाही, ते देऊन टाकतात. ते उदार मनाचे असतात. आपले हिरो असतात की नाही पिक्चर मधले, एखाद्या बसमध्ये ट्रॅव्हल करताना एखाद्या आजी असल्या, एखादी कोणतरी मुलगी असली, तर ते बिचारे उठतात आणि स्वतःची सीट त्यांना देऊन टाकतात. एवढे ते चांगल्या मनाचे असतात. सो हे सगळे जे मेटल्स आहेत ना, हे सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि स्वतः पॉझिटिव्ह होतात. एमजीने तेच केलं की नाही. सी, एमजी कडे 2 इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्स शेलमध्ये, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत. ते देऊन टाकले की त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होईल. त्याचं भलं आहे त्याच्यामध्ये, पण देण्याची पण तर वृत्ती पाहिजे की नाही. आपल्याकडे असलेले एक एक्स्ट्रा पेन्सिल पण आपण कोणाला देत नाही. मेटल्स देऊन टाकतात त्यांच्याकडे असलेले एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स. ऑब्व्हियसली त्यांना स्टेबिलिटी पाहिजे म्हणून ते देतात, तर त्यांचा स्वार्थ आहे. पण ते देतात म्हणून तर लोक घेतात ना. सो जे घेणारे आहेत ते आहेत इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि ते बनवतात अनायन्स, हे बनवतात कॅटायन्स, बरोबर. आता आपण हे जे काही बोललो तेच इकडे खाली दिलेलं आहे बघा. Mg इज अ सॉलिड, ऑक्सिजन इज अ गॅस. Mg ने त्याचे इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन लॉस्ट आणि बिकम्स Mg2+, whereas oxygen becomes Oxygen2-. फ्लोरीन सेम. सो आता आपला Mg ऑक्सिडाइज झाला, फ्लोरीन आणि ऑक्सिजन रिड्यूस झाले. एकाच केमिकल रिएक्शन मध्ये आपण बघितलं की एक गोष्ट ऑक्सिडाइज झाली आणि दुसरी रिड्यूस झाली, बरोबर की नाही. ह्याला म्हणतात रेडॉक्स रिएक्शन. Each of the above steps represents a half reaction which involves electron transfer, loss or gain of electrons. Sum of these two half reactions or the overall reaction is a redox reaction. तुम्ही या दोघांना सम करा किंवा उलट सुलट कसंही बघा, तर ह्याचा अर्थ हाच आहे की इट इज अ रिडॉक्स रिएक्शन, बरोबर की नाही. नाव फेरस, इट्स अ सॉलिड अगेन अ मेटल. फेरस काय करतो, स्वतःकडे असलेले 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, Fe+2 बनवतो. आता हे 2 इलेक्ट्रॉन उरले की नाही, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. कॉपर, कॉपर पण +2 आणि हे 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि बनतो Cu सॉलिड. तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या 9वी का 10वीच्या प्रयोगामध्ये एक असं आहे बघा, एक चित्र आहे. 2 अशी बीकर्स आहेत, एका याच्यामध्ये कॉपरची वायर अशी टाकली आहे, एका याच्यामध्ये लोखंडाचा खिळा अडकवलाय. लोखंड आहे ते कॉपर सल्फेट आहे आणि याच्यामध्ये आहे ते फेरस सल्फेट आहे. तर असं उलटे सुलटे सोल्युशन्स आहेत. म्हणजेच काय होतं, लोखंडाचा जो खिळा आहे तो खालचा कॉपर बरोबर रिॲक्ट करतो आणि त्याचा रंग बदलतो, आणि इथलं जे कॉपर सल्फेट आहे त्याच्यामध्ये फेरस टाकलंय, बरोबर. म्हणजे दोघांची काय होते, डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते. तर त्याच्यामध्ये पण तेच दाखवलंय बघा ना, फेरस सॉलिड प्लस कॉपर ॲक्वियस, हे पाण्यामध्ये आहे. CuSO4चं सोल्युशन असेल याचं. तर मग काय झालं, फेरसने ह्याचे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले कॉपरला, तर कॉपर बनला सॉलिड, डिपॉझिटेड, अँड दिस फेरस इज नाउ इन दी ॲक्वियस सोल्युशन. बघा म्हणजे काय, खो खो, खो खो खेळता ना तुम्ही, ही 2-3 आपण बघूया, ही 4 मुलं उभी आहेत खो खोच्या स्टँडिंग पोझिशन मध्ये. जो पकडापकडी खेळणारा, जो पळणारा मुलगा आहे, त्याने येऊन याला खो दिला, तर काय होईल, ज्याने खो घेतलीये, म्हणजे कॉपर +2 ची जागा फेरस घेतली आणि कॉपर कुठे गेला, त्याच्या जागेवर गेला. नाउ इट हॅज बिकम सॉलिड विदाउट एनी चार्ज. So 2 in what you can say,
बघा, फेरसने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे हे काय झाली, ऑक्सिडेशन, बरोबर. आणि याच्यामध्ये फेरस ऍक्ट्स ऍज अ रिड्युसिंग एजंट. आता हे काय आहे बघा, तुम्ही म्हणाल हे काय आहे या धड्यामधलं कन्फ्युजन, ते म्हणतात ना, हे दुःख आहे खतम नाही होता भाई, ते आहे ना तुमच्या शॉर्ट्स मध्ये. आता तुमच्या डोक्यामध्ये आणखीन एक कन्फ्युजन टाकते बघा मी. मध्ये हे तर समजलं आपल्याला की हा ऑक्सिडाइज होतोय, हा ऑक्सिडाइज होतोय, फेरस ऑक्सिडाइज होतोय कारण की त्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकले. हा रिड्यूस होतोय कारण याने इलेक्ट्रॉन घेऊन टाकले. तुम्हाला माझा आवाज येतोय का रे? आणि ते तिथे उलटच नव्हतं. सो मला शंका आलीच की बहुतेक माझा आवाज नीट येत नाहीये का. आता येतोय का बघा, मला सांगा जरा. ब्रेक होतोय ना. ही आहे ऑक्सिडेशन रिएक्शन, ही आहे रिडक्शन रिएक्शन. आता मजा अशी होते, ज्या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा रिडक्शन रिएक्शन करतोय. आता हे काय आवाज येतोय, आता माझा आवाज येतोय का चेक करा बरं. आता आवाज बरा येतोय का? हाँ हाँ दीपिका मैम आवाज आ रही है. आ रही है, थैंक गॉड. चलिए बघा रे, आता मी तुम्हाला म्हटलं होतं की ये दुःख काहे खतम नाही होता बे. सिच्युएशनच अशी आहे बघा, आपण म्हणतोय हे ऑक्सिडेशन आहे आणि हे रिडक्शन, इथपर्यंत आपली गोष्ट प्रेजेंट हा प्रेझेंट करते हूँ. थँक्यू. बघा, आपल्या बुकमध्ये आपली ही स्टेज मगाशी सुरू होती, ऑक्सिडेशन रिडक्शन. का बरं ऑक्सिडेशन? फेरसने इलेक्ट्रॉन देऊन टाकले म्हणून तो झाला ऑक्सिडेशन. कॉपरने इलेक्ट्रॉन घेऊन टाकले म्हणून ते झालं रिडक्शन. पण आता मजा अशी आहे, जो ऑक्सिडेशन करतो तो असतो रिड्युसिंग एजंट आणि जो रिडक्शन करतो तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट. अरे हे काय आहे? हे असंच आहे, जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो रिडक्शन करणार, तो स्वतः रिड्यूस होणार, म्हणजेच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आले. पण तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे कारण तो दुसऱ्याला जाऊन इलेक्ट्रॉन मागतोय ना, याला ऑक्सिडाइज करण्याचं काम हा करतोय म्हणून हा आहे ऑक्सिडायझिंग एजंट. आणि याला इलेक्ट्रॉन देण्याचं काम फेरस करतोय म्हणून तो आहे रिड्युसिंग एजंट. याला रिड्यूस करणारा कोण आहे? हा. ह्याला रिड्यूस करणारा आहे फेरस. कॉपरला रिड्यूस करणारा फेरस आहे कारण याचे इलेक्ट्रॉन तो देऊन टाकणार आहे. इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे रिडक्शन झालं की नाही. कॉपरला रिड्यूस करणारा माणूस आहे फेरस म्हणून तो आहे रिड्युसिंग एजंट. कॉपर फेरस कडनं इलेक्ट्रॉन घेणार आहे म्हणजेच काय, कॉपर हा फेरसचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे याला काय करणार, पॉझिटिव्ह करणार. पॉझिटिव्ह करणार म्हणजे ऑक्सिडाइज करणार, म्हणजेच हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन हेच आहे की रिडक्शन कोणाचं, ऑक्सिडेशन कोणाचं. रिड्युसिंग एजंट कोण,
ऑक्सिडायझिंग एजंट कोण? सगळ्यात आधी हे बघायचं, ह्याचं उत्तर हे अतिशय सोपं आहे. जर तुम्हाला एकच गोष्ट कळली तर तुम्ही दुसरी गोष्ट स्वतः करू शकता. जसं तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, आपल्या केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ज्याने दिले तिथे ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. इलेक्ट्रॉन ज्याने घेतले तिथे रिडक्शन रिएक्शन झाली. बरोबर? ज्याने म्हणजे समोरचा माणूस रिड्युसिंग एजंट आहे. बरोबर? हे अपोजिट असतं. आर रिड्युसिंग एजंट आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट. हे तुम्ही 2-4 वेळा वाचलं ना की तुम्हाला आपोआप समजेल. ठीक आहे? पुढची गोष्ट ह्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचंय ऑक्सिडेशन रिएक्शन अँड दॅट इन्व्हॉल्विंग गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन. म्हणजेच काय, आपल्याला हे समजलं वरच्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण, रिड्युसिंग एजंट कोण. बरोबर? आता जे आपण बोललो त्याचे की पॉइंट कोणता, विच इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन, ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये रिडक्शन होतं. आणि जो ऑक्सिडेशन घडवून आणतो ऑक्सिडायझिंग एजंट, तो कोण असतो, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर असतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले म्हणजे तो कोण होतो, एक तर झिरो होतो. रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट कोण असतो, रिएजंट और एजंट जो काय करतो, विच इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन, जो स्वतः ऑक्सिडाइज होतो and brings about reduction of another species. तो रिडक्शन घडवणार म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनर आहे. इलेक्ट्रॉन डोनर मित्र पक्षांची युती तुटते. ज्याला जास्त मत, जास्त पैसे किंवा जास्त अधिकार मिळत होतो, बरोबर गट सोडून देतो आणि मग नवा पक्ष बनतो. आणि मग आणखी कोणतरी वेगळा राहतो, एकटा पडतो. याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आपल्याला ही मागच्या वर्षी होती. आता ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय. अच्छा, इथून आपला खरा गेम सुरू झालाय. आतापर्यंत आपण गेम काय समजून घेतलं. आता त्याच्यामधले प्लेयर्स आणि त्याचे डिटेलिंग. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, डिस्क्रिप्शन ऑफ रेट oxidation in terms of electron transfer suggests involvement of only ionic species in it. But many reactions involving only covalent bonds also fulfill the classical definition of oxidation and reduction. आता आपण इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन घेतले, हे खूप इझिली बोललो कारण की हे सगळे आयनिक कंपाऊंड आहेत. फेरस, कॉपर हे सगळे जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऍड होतो तेव्हा काय होतं, रिडक्शन होतं. म्हणजेच काय, आता सॉरी म्हणजेच काय झालं, आपला हायड्रोजन ऑक्सिडाइज झाला आणि क्लोरीन
स्वतः रिड्यूस झाला, कारण क्लोरीन मध्ये हायड्रोजन आला ना, म्हणजेच काय झालं, हायड्रोजन आला म्हणजे रिडक्शन झालं आणि ऑक्सिजन क्लोरीन चिटकले म्हणजे ऑक्सिडेशन झालं, क्लोरीन रिड्यूस झाला आणि हायड्रोजन ऑक्सिडाइज झाला. इकडे मी लिहून टाकते, ऑक्सिडेशन ह्याचं झालं रिडक्शन, लिहिलं जात नाही येते पण ठीक आहे. ठीक आहे, असं कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये पण आपण हे बघू शकतो. आणि त्याचं ते पोलार बिहेवियर, वी नो दॅट त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असल्यामुळे बघा, as products of these oxidation are polar covalent molecules, there is an electron shift rather than the complete electron transfer from one species to other. आपण मागच्या वेळेला बोललो होतो, पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे तो आपण असा लिहितो H O आणि H, बरोबर. हा आहे O. ऑक्सिजन हा खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची कॅपॅसिटी आहे. आणि हायड्रोजन गरीब बिचारा हा एक बॉन्ड H2O based on oxidation number is developed to describe all the redox reactions which are either ionic involving complete transfer or covalent which refer to the shift of electrons. आता आपण काय करतोय, आपण एक मेथड बघणार आहे, त्याच्यामधून आपण ह्या सगळ्या एलिमेंट्सना ऑक्सिडेशन नंबर कसा द्यायचा ह्याची ट्रिक शोधणार आहे. मग तो कुठला पण एलिमेंट असू दे एकच तो झिरोच ऑक्सिडेशन नंबर मध्ये असणार आहे, बिकॉज इट्स अ फ्री एंटिटी. एनी आयटम, ॲटमिक, पॉलिएटमिक और अ सिंगल ॲटम, कुठला पण घ्या, मोनो ॲटमिक लाईक हेलियम, हे नेचर मध्ये जसे आहेत तसे विदाउट एनी दोन इलेक्ट्रॉनिक बॅलन्स मध्ये दिले की त्यांची +2 चार्ज होतो, बरोबर. Al is considered to have +3 as its oxidation number in all its compound, कारण अल्युमिनियम थर्ड ग्रुप मध्ये आहे, तर तो थर्ड ग्रुप मध्ये आहे तर त्याच्याकडे +3 असा ऑक्सिडेशन नंबर येणार. कारण तो त्याचे 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, बरोबर. आणि काय होईल, केटायन बनेल. Oxidation number of O is usually -2 in all of its compounds except in peroxide or oxidation number of oxygen is usually -2. का बरं, ऑक्सिजनच्या बॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्याला 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन घेणार आणि -2 चार्ज त्याच्यावरती येणार. त्याच्यामध्ये और पेरॉक्साइड आयन म्हणजे H2O2 चा पण आयन बनलाय, त्याच्यावर काहीतरी चार्ज असेल असा. त्याच्यामध्ये मात्र ह्याचा चार्ज ऑक्सिजनचा मायनस, हायड्रोजन +1, हा हायड्रोजन +1, मग हा +1 झाला मायनस आपला +2, तर त्याला बॅलन्स करण्याकरता हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन यांच्यावरती चार्ज येणार -1 आणि -1. मॉलिक्युलचे H2O2, बरोबर. म्हणून
त्याचा ओव्हरऑल चार्ज करण्याकरता त्या ऑक्सिजनकडे -1 हा स्पेशल ऑक्सिडेशन नंबर असतो. ही स्पेशल केस आहे. सुपर ऑक्साईड सॉरी अल्कली मेटल आहे, पोटॅशियम सोडियम, त्याची व्हॅलेन्सी 1, ऑक्सिडेशन नंबर +1. चार्ज नेहमी ह्या पोटॅशियम बरोबर जर 2 ऑक्सिजन ऍड झाले तर काय होईल? दोघांना मिळून अर्धा अर्धा चार्ज शेअर करावा लागेल, तरच हाफ प्लस हाफ विल बी -1. -1 + 1 विल बी 0, कारण हा टोटल मॉलिक्युलचा चार्ज इज 0. म्हणजे ही पण काय आहे? एक स्पेशल केस आहे, -1/2 वाली. ठीक आहे. इन OF2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज +2. आता हे एक आणखी वेगळंच आहे. याच्यामध्ये फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ऑक्सिजन. मग बघा हे कसं आहे माहितीये का? माझ्या घरामध्ये मी खूप हट्टी आहे. उदाहरण सांगते, खरं खरं नाही. माझ्या घरामध्ये मी खूप हट्टी आहे आणि मला जे हवं ना ते मी लोकांकडनं हिसकावून घेते. मला जे हवं ते मला जसं पाहिजे तसं मी करून घेते. पण आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या काकाचा जो मुलगा आहे तो माझ्यापेक्षा पण हट्टी आहे. मग मी त्याच्या घरी जर गेले तर माझ्याकडच्या वस्तू पण तो हिसकावून घेतो. म्हणजे मी जर ऑक्सिजन आहे, मी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर मी काय करणार? इलेक्ट्रॉन हिसकावून घेणार, मी निगेटिव्ह होणार. पण माझ्याहून पण जास्त आगाऊ आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह माणूस जर कोणी असेल तर माझे इलेक्ट्रॉन पण तो घेऊन टाकेल की मी काय होईल? जर आपला हायड्रोजन इज बॉन्डेड टू नॉन मेटल्स म्हणजे ग्रुप 7, ग्रुप 6, ग्रुप 5, 6, 7 हे कडचे सगळे म्हणजे टुवर्ड्स P ब्लॉक, हे सगळे नॉन मेटल्स असतात. तर त्या नॉन मेटल्स बरोबर जर हायड्रोजनने बॉन्डिंग केलं तर त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन देतो, कारण ते इलेक्ट्रॉन घेतात त्याच्याकडनं. पण जर तो मेटल्स बरोबरच त्यांनी रिएक्शन केली, जसं लिथियम हायड्राईड, तर लिथियम स्वतःच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्यापेक्षा, तो पॉझिटिव्ह होईल तर ह्याला निगेटिव्ह होता येतं. सो अशा पद्धतीने हा करतो. सोपी पद्धत आहे फार, त्याच्यामध्ये टेन्शन कन्फ्युजनचा काही मुद्दा नाहीये. जसा तो ऍटम आहे, जिकडे तो त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये आहे, तेवढी त्याची बॅलन्सी असेल, तेवढे इलेक्ट्रॉन्स तो देऊ किंवा घेऊ शकतो आणि तेवढाच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. आता द ग्रेट फ्लोरीन बघा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज -1 इन ऑल ऑफ इट्स कंपाऊंड्स. काहीही फरक पडत नाही. फ्लोरीन हा 99% -1च असतो इन ऑल ऑफ इट्स कंपाऊंड्स. द अदर हेलोजन्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे त्याच्यासमोर प्लस अदर compounds. However, in compounds in which halogens, chlorine, bromine, iodine are bonded to oxygen, oxidation number of halogens is +1. बघा, आता हा क्लोरीन आणि हा क्लोरीन आणि हा ऑक्सिजन. ऑक्सिजन हा ऑक्सिजन ऑक्सिजनने ह्याचा पण इलेक्ट्रॉन घेतला, ह्याचा पण इलेक्ट्रॉन घेतला आणि स्वतः झाला -2. सो ऑक्सिडेशन नंबर इज बेस्ड कम्प्लिटली प्युअरली ऑन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट्स. नाउ द अल्जेब्रिक सम of oxidation numbers of all the atoms in a neutral molecule is 0.
एक न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये कुठलाच चार्ज नाहीये. इट्स अ न्यूट्रल मॉलिक्यूल. जेवढे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण चार्ज हा झिरो आहे. बरोबर की नाही? काही इलेक्ट्रॉन दिले, काही इलेक्ट्रॉन घेतले, त्याने दिले, ह्याने गेले, हा रिड्यूस झाला, तो ऑक्सिडाइज झाला, एकीकडे रिडक्शन झालं, एकीकडे ऑक्सिडेशन झालं. हे सगळं जरी झालं तरी ओव्हरऑल न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. म्हणजेच काय, त्या सगळ्याची अल्जेब्रिक सम जी आहे ती झिरो आहे. The algebraic sum of oxidation numbers of is equal to net charge of the ion. बरोबर. खूप सारे ऍटम आहेत एखाद्या मॉलिक्यूल मध्ये. पॉलीएटॉमिक आयन. आता मॉलिक्यूल पण त्याच्यावर चार्ज आहे, एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही असेल. अशा कुठल्याही पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल मध्ये ज्याच्यामध्ये चार्ज आहे त्याला आपण म्हणतो आयन. मग त्याचा ओव्हरऑल चार्ज किती असेल? तुम्ही प्लस करा, मायनस करा, सगळ्याची सम करा. जो काही अल्जेब्रिक सम येतो तो त्याचा नेट चार्ज असतो. उदाहरणार्थ +3 जसं ॲल्युमिनियम असेल, ॲल्युमिनियम +3 तर काही उमटतच नाहीये. हा 3 आहे वरचा, ॲल्युमिनियम +3 आणि असा मॉलिक्यूल तर नाहीये, पण मी तर लिहिते F4 AlF सम करायचं. म्हणजे काय होतं, जर काही नेट चार्ज येतो त्या ऍटम वर, त्या मॉलिक्यूल वरती, म्हणजे त्या आयन वरती, पॉलीएटॉमिक आयन, when two or are present in molecule, the oxidation number of the atom of that element will be average oxidation number of all the atoms of that element in that molecule. म्हणजेच काय, जेव्हा 2 किंवा जास्त ऍटम आहेत एकाच एलिमेंटचे, ठीक आहे, आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर त्या ऍटमचा जो काही आहे त्या एलिमेंटचा एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर असेल आणि त्याच्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. हे सगळं आपल्याला जे काही दिलंय ना त्याचं ऍप्लिकेशन आता आपल्याला खाली दिलेलं आहे. आपण एक एक गोष्ट त्यातली जरा बघत जाऊया. डिड्यूस, कुठे गेला तो क्वेश्चन? डिड्यूस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एस इन द फॉलोइंग स्पीसीज. आपल्याला सल्फरचं काढायचं. आता ह्या मॉलिक्यूल वरती ओव्हरऑल कोणताच चार्ज नाहीये, सो इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. वरती बघायचं काही पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही, म्हणजे हा न्यूट्रल आहे. तर SO2 इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम्स ऑफ SO2 काय असेल? O चा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे टोटल 0 आहे, O नाहीये. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर +2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? +2 इंटू -2. ऑक्सिडेशन नंबर ऑफ SnSO2 काय आहे? 2 इंटू -2, 0. बरोबर की नाही? म्हणजे 0 हा हे आन्सर आहेच आहे, पण ते आलंय कसं ते आपल्याला चेक करायचंय. बरोबर की नाही? तर 0 - 2 इंटू 2, बरोबर ना? 2 इंटू -2 -4, तर 0 ऑक्सिडेशन नंबर. बरोबर की नाही? ऑक्सिजन -2 आहे. एक ऑक्सिजन -2, दुसरं ऑक्सिजन पण -2, म्हणजे किती झाले? -4 झाले इथल्या इथे. हा -4 असेल तर हा +4 पाहिजे, कारण की हा ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बरोबर. आता 4 मॉलिक्यूल वरती -2 चार्ज आहे ऑलरेडी. एक ऑक्सिजन म्हणजे किती आहे? -2. बरोबर. 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ 4 आणि 8, आणि तर -2
+8 किती झाला +6 ठीक आहे. चला मुलांनो, आपली आजची वेळ संपलेली आहे. पुढच्या वेळेला आपण स्टॉक नोटेशन बघू आणि मग रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. कठीण नाहीये बरं का हा धडा, अजिबात कठीण नाहीये, फक्त थोडं जरा किचकट आहे. सगळं केमिस्ट्री आपल्याला आता चला नोटेशन झाले की आयन इलेक्ट्रॉन मेथड, त्याने आपण शोधू शकतो की इलेक्ट्रॉन्स कसे दिले, कसे घेतले वगैरे. आणि एनिवेज हे खूपच स्लो आहे. पुढच्या वेळेला आपण बघू आणि आजचा नेक्स्ट पार्ट कम्प्लीट करूया. आज आपण थांबूया इकडे.